हॅलो एव्हरीवन, लास्ट लेक्चर पर्यंत आपण आता कंप्लीट केलंय. प्लाझ्मा मेम्ब्रेन झालाय आपला. सेल वॉल, ते प्रायमरी सेल वॉल, सेकंडरी टर्शियरी सेल वॉल, प्लाझ्मोडेस्माटा, मिडल लॅमेला, ह्या सगळे स्ट्रक्चर केल्यानंतर या पार्ट 3 ऑफ लेक्चर 3 याच्यामध्ये आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टम, सायटोप्लाझम इन शॉर्ट त्याला डिस्क्राइब करू. एंडोमेम्ब्रेन सिस्टम आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आपला प्रयत्न हाच असेल अपार्ट फ्रॉम एनसीईआरटी, कारण हा बेसिक टॉपिक आहे आणि या टॉपिकच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे, सो दॅट जिथे यातल्या टर्म्स येतील किंवा फंक्शन्स येतील वेगवेगळ्या सेल्युलर ऑर्गॅनेल्सचे, ते तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे इन केस ऑफ युअर प्लांट बॉटनी पार्ट और झुलॉजी पार्ट. ठीक आहे, चला आपण बघू सायटोप्लाझम काय असतो. तर काय असतो, मी त्याच्या सेलच्या ओव्हरव्ह्यू मध्ये ऑलरेडी सायटोप्लाझमची पूर्ण रूपरेषा आपण दिली की इट इज द मेन एरिना ऑफ सेल्युलर ऍक्टिव्हिटीज. त्याच्यामध्ये वेगवेगळे सेल्युलर ऑर्गॅनेलिज प्रेझेंट असतात. आता फक्त थोडंसं डिफरन्शिएट करण्याचा आपण त्याला ट्राय करू. ठीक आहे, सायटोप्लाझम काय, कुणी दिली टर्म? दिस टर्म सायटोप्लाझम वॉज गिवन बाय स्ट्रॉसबर्गर फॉर द पार्ट ऑफ सेल. सेल मध्ये जो काही पार्ट प्रेझेंट असेल, जसं की आपण व्हेरी फर्स्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं की लिव्हिंग फ्लुइड दॅट वॉज प्रेझेंट, त्यालाच काय म्हटले होते, सार्कोड. कुणी नाव दिलं होतं? दुजार्डिन. आणि त्यालाच पर्किन्जनी काय नाव दिलं की इट इज अ प्रोटोप्लाझम. सार्कोडी टर्म लिव्हिंग, जशी अशी मायक्रोस्कोपीची डेव्हलपमेंट झाली तसं तसं वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळे डिस्कव्हरीज त्याच्यामध्ये केलेत किंवा त्याचे ऑर्गॅनेल फाइंड आउट केलेत. जसं रॉबर्ट ब्राउनने न्यूक्लियस दिला, तर पर्किन्जनी काय केलं की दुजार्डिननी ज्या लिव्हिंग सबस्टन्सला, लिव्हिंग फ्लुइडला सार्कोडी नाव दिलं होतं, तर पर्किन्जनी त्याला एक मॉडिफाईड नेम दिला, प्रोटोप्लाझम. म्हणजे असं सेमी फ्लुइड लिव्हिंग मटेरियल विच इज सराउंडेड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे, तर सायटोप्लाझम ही टर्म दिली कुणी? प्रोटोप्लाझम पर्किन्जनी सांगितलं, परंतु सायटो मीन्स सेल, प्लाझम म्हणजे त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारं लिक्विड. तर दिस टर्म वॉज गिवन बाय स्ट्रॉसबर्गर फॉर द पार्ट ऑफ सेल, कारण हा सेलचा एक पार्ट झाला. ठीक, वेल, विच इज प्रेझेंट बिटवीन द न्यूक्लियस अँड द सेल मेम्ब्रेन. दिस इज युअर सेल. आता या सेल मध्ये हा वरचा पार्टला आपण काय म्हणतो? दिस इज कॉल्ड एज प्लाझ्मा मेम्ब्रेन, राईट. तर या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे काही सेमी फ्लुइड मटेरियल तुम्हाला दिसतंय, वेल, तर दिस मटेरियल इज टर्म्ड एज सायटोप्लाझम. याला म्हणायचं तुम्ही सायटोप्लाझम. अँड ऑलरेडी ॲज वी हॅव मेन्शन्ड अर्लियर, याच्यामध्ये ऑल द सेल्युलर ऍक्टिव्हिटीज आर कॅरिड आउट. याच्यामध्ये सगळ्या सेल्युलर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज होतात, म्हणून त्याला म्हटलं आपण झोन ऑफ सेल्युलर ऍक्टिव्हिटीज और ए मेन एरिना ऑफ सेल्युलर ऍक्टिव्हिटीज किंवा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज मोर प्रिसाइजली बोलायचं झालं तर. ठीक, कशा कशामध्ये असतोय प्रेझेंट हा? मध्ये, वेल, हे आपण मधलं मिटून टाकू. याला मध्ये काय असणार तुमचा? सेंट्रली प्लेस न्यूक्लियस. तर न्यूक्लियस, हा न्यूक्लियस, अँड दिस इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्या दोघांच्या मध्ये प्रेझेंट असणारी जी फ्लुइड असेल सगळ्या बाजूनी, तर दॅट इज कॉल्ड एज सायटोप्लाझम, राईट. ओके, सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझमला दोन पार्ट मध्ये डिवाइड करा, सायटोझोल आणि ट्रोफोप्लाझम. त्याला ड्यूटोप्लाझम सुद्धा म्हणतात. सायटोप्लाझम, वेल, लिक्विड मॅट्रिक्स ऑफ द सायटोप्लाझम एक्सेप्ट सेल्युलर ऑर्गेनेल. म्हणजेच काय की हे न्यूक्लियस, हे न्यूक्लियसचा आउटर लेअर, या आउटर लेअर पासून असं एक स्ट्रक्चर निघालाय ज्यालाच आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतोय. वेल, याला लेअर कंप्लीट करून घेऊ आपण. याला काय म्हटले तुम्ही? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सपोज इथे प्रेझेंट असेल तुमचा मायटोकॉन्ड्रिया, इथे असतील तुमचे लायसोझोम्स असतील, किंवा एक प्लांट सेल जर असेल त्याच्यामध्ये प्लास्टिड प्रेझेंट असेल, रायबोझोम्स असे सॉलिड स्ट्रक्चर विदाउट मेम्ब्रेन बाउंड ते प्रेझेंट असतील. तर सायटोप्लाझम मध्ये सेल्युलर ऑर्गॅनेलिज पडून आहेत, बरोबर आहे, दे लाय सस्पेंडेड इन द सायटोप्लाझम. तर हे यातले वगळून जर टाकले, सायटोप्लाझम मायनस सेल्युलर ऑर्गॅनेलिज म्हणजेच तुमचा काय झाला? तर त्याला म्हणायचं तुम्ही सायटोसोल. सोल म्हणजे इथे म्हणा सोल्युशन, सेल मध्ये प्रेझेंट असणारं सोल्युशन. हे जे सेल्युलर ऑर्गॅनेलिज हे जर बाहेर काढले, म्हणजे बाजूला जर केले, तर फक्त लिक्विड मॅट्रिक्स तुम्हाला प्रेझेंट दिसतो. अँड दॅट लिक्विड मॅट्रिक्स इज नथिंग बट सायटोसोल. म्हणजे अशा दोन पार्ट मध्ये आपण सायटोप्लाझमला डिवाइड करू शकतो. ठीक आहे ना. मग दुसरा पार्ट काय? ट्रोफोप्लाझम. ट्रोफोप्लाझम म्हणजेच काय? हे सगळे जे सेल्युलर ऑर्गॅनेल दिसत आहेत, ठीक आहे, और पार्ट ऑफ सायटोप्लाझम कंटेनिंग ऑर्गॅनेलिज अँड नॉन लिव्हिंग इन्क्लुजन्स. याच्यामध्ये इन्क्लुजन्स आता सेल प्रोकॅरियोटिक आहे की युकॅरियोटिक आहे त्याच्यावर डिपेंड करेल. तर याच्यामध्ये सुद्धा आपण सांगितलं युकॅरियोटिक सेल मध्ये
सॉरी प्रोकॅरियोटिक सेलमध्ये इन्क्लुजन्स प्रेझेंट असतात, फॉस्फेट ग्रॅन्युल्स किंवा ग्लायकोजन ग्रॅन्युल्स, असे जे काही इन्क्लुजन्स प्रेझेंट असतील आणि जे सेल्युलर ऑर्गॅनेलिज प्रेझेंट असतील एक्सेप्ट सायटोप्लाझम, लिक्विड मॅट्रिक्स सोडून जे काही सेल्युलर ऑर्गॅनेली प्रेझेंट असतात त्याला तुम्ही सरळ सरळ काय म्हणणार, ड्यूटोप्लाझम म्हणा किंवा त्यालाच तुम्ही म्हणायचं ट्रोफोप्लाझम. क्लिअर दोन्ही टर्म? ओके, चला पुढे जाऊ. वेल, सायटोप्लाझम बद्दल अजून तुम्ही काय सांगा की वेगवेगळे सेल ऑर्गेनेल याच्यामध्ये पडून आहेत, त्यांचे सगळे काही त्यांचे काही जे ऑर्गेनेल असतील एकमेकांचे फंक्शन डिपेंडंट असतील, काही ऑर्गेनेल त्याच्यामध्ये एंडोमेम्ब्रेन सिस्टम तयार करतील. नेक्स्ट टॉपिक आपला तोच आहे बघण्याचा. नंतर काहीचं लिंक नसेल, इंडिपेंडेंट फंक्शन करतील. त्यांच्या सेल्युलर ऑर्गेनेलला मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल आहेत म्हणजे ते म्हणजेच वेगवेगळे कंपार्टमेंट्स सायटोप्लाझम मध्ये तयार होतात. ठीक आहे ना. अँड देयर इज अ डिव्हिजन ऑफ लेबर इन सायटोप्लाझम. ठीक, चलो आगे बढ़ते हैं. पुढचा टॉपिक काय सांगतोय आपल्याला, सेल्युलर ऑर्गेनेल. आता हे जे सेल्युलर ऑर्गेनेल्स असतील ते मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह आहेत आणि लिव्हिंग स्ट्रक्चर्स इन सायटोप्लाझम कॉल्ड ऑर्गेनेल्स. हे सेल्युलर ऑर्गेनेल आपण कशाला म्हणतोय, आताच बोललो आपण की मागच्या याच्यामध्ये काय सांगितलं आपण की हे सगळे सेल्युलर ऑर्गेनेल आहेत, यांची मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह सुद्धा असतात. म्हणजे या सेल्युलर ऑर्गेनेलच्या मदतीने मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी या सेलच्या होणार आणि यांचं नेचर कसं असणार तर दे आर लिव्हिंग इन नेचर. ते डेड आहेत का, नाही, दीज आर नॉट डेड. मग सेल ऑर्गेनेल तुम्ही अशा पार्टला म्हणायचे की विच आर मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह, म्हणजे त्यांच्यामध्ये वेगवेगळे केमिकल रिएक्शन्स होणार. आणि सेकंड थिंग दे आर काय काय म्हणू आपण त्याला, वेल मी इकडे मागे आलो, सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असणारे लिव्हिंग स्ट्रक्चर त्याला म्हणायचं आपण सेल्युलर ऑर्गेनेल. ठीक, परत एक वेळा मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह अँड स्ट्रक्चर लिव्हिंग स्ट्रक्चर्स ऑफ सायटोप्लाझम आर नथिंग बट सेल्युलर ऑर्गेनेल्स लाईक मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, तुमचा तो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स असेल. राईट, ठीक आहे. आता एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा अर्थ काय झाला, एंडो म्हणजे आतमध्ये ज्याला मेम्ब्रेन आहेत. ऑलरेडी युकॅरियोटिक सेल आपण बघतोय तर त्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल्युलर ऑर्गेनेल तसेही प्रेझेंट आहेतच. मग एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा पार्ट हे कोणते सेल्युलर ऑर्गेनेल बनते तर कुठले असणार ते, एक असणार तुमचा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, शॉर्ट मध्ये लिहितोय मी ER. सेकंड असणार गॉल्गी बॉडी और गॉल्गी ॲपॅरेटस. ठीक आहे. थर्ड पार्ट कुठला असणार याच्यामध्ये, लायसोझोम. अँड नेक्स्ट वन वुड बी इन केस ऑफ प्लांट समजा तर त्याला म्हणू आपण व्हॅक्यूल. तर दीज आर द पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टम. का त्याला आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टम म्हणायचंय, बिकॉज देअर फंक्शन्स आर इंटर रिलेटेड और देअर फंक्शन्स आर कोऑर्डिनेटेड. म्हणजे काय, वेल ठीक, नेक्स्ट स्लाइड घेऊ आपण. सपोज दिस इज युअर सेल. एंडोमेम्ब्रेन सिस्टम आपण समजून घेऊ. दिस इज अ सेल, समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हा झाला याचा प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा एंडोमेम्ब्रेन सिस्टम बघतोय आपण. लक्षात घ्या आपण सांगितलं की देअर फंक्शन्स आर कोऑर्डिनेटेड. कोऑर्डिनेट करणे म्हणजे एकमेकावरती इंटर रिलेशन आहे त्यांच्या फंक्शन मध्ये किंवा ते डिपेंडेंट सुद्धा असतील की एकाने प्रोडक्ट बनवायचा दुसऱ्याने प्रोसेस करायचा त्याच्यापासून तिसरा प्रोडक्ट बाहेर पडेल. मग सगळे इंटरलिंक असल्यामुळे दीज आर द पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टम. मध्ये मी काढतो इथे न्यूक्लियस. न्यूक्लियस इज अ बायलेयर स्ट्रक्चर. याला दोन मेम्ब्रेन आहेत. सरळ सरळ समजून घेण्यासाठी एकच काढतोय मी लेअर, म्हणजे एकच त्याला ओपनिंग दाखवतो आउटर लेअरला, ज्याच्यापासून असं एक स्ट्रक्चर प्रेझेंट असेल अँड दॅट स्ट्रक्चर इज युअर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. याला नाव द्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता ही एक मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल झाली, बरोबर आहे. वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आहेत. जेव्हा आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बघू तर कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असेल, जसं सिस्टर्नी, वेसिकल्स किंवा ट्युब्युल्स, कोणत्या पार्ट मध्ये रायबोझोम प्रेझेंट आहे ते आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हेडिंग खाली बघू. पण इथे काय, आता हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणू आपण आणि याच्यावरती मी असे स्ट्रक्चर दाखवतोय. ठीक आहे. नॉमिनली समजून घ्या नॉर्मली. तर हे जे स्ट्रक्चर याच्या बॉडीवरती दिसत आहेत तर त्याला म्हणायचं तुम्ही रायबोझोम्स. म्हणजेच हा पार्ट झाला तुमचा RER, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि याला तुम्ही 2 मिनिट म्हणायचं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, कारण त्याच्यावरती आता रायबोझोम प्रेझेंट नाही. याच्याच जवळ एक ऑर्गेनेली तुम्हाला प्रेझेंट दिसेल, अशी घेऊ आपण. ठीक आहे. ही एक सेल्युलर ऑर्गेनेली आपण इथे दाखवली. याला काय म्हटले तुम्ही, गॉल्गी बॉडी. गॉल्गी बॉडीचं डिटेल डिस्क्रिप्शन सुद्धा आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचं आहे. ही गॉल्गी बॉडी झाली. ठीक आहे. आता
हा जो सरफेस दिसतोय याच्यावरती मी रायबोझोम दाखवले, याचा मिनिंग काय झाला, आणि हा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे इथे सुद्धा मी रायबोझोम दाखवतोय. कारण काय, न्यूक्लियस मध्ये जेव्हा न्यूक्लियस बघू तेही बघायचं आपल्याला. न्यूक्लियस मध्ये एक पार्ट दिसेल, इथेच लिहितोय मी, आणि त्या पार्टला तुम्ही म्हणायचं न्यूक्लिओलस. आणि न्यूक्लिओलस मध्ये देर इज अ ऍक्टिव्ह आरआरए सिंथेसिस, आरआरएनए सिंथेसिस. या पार्ट मध्ये ऍक्टिव्हली रायबोझोमल आरएनएचं सिंथेसिस होणार. म्हणजे इथे रायबोझोम तयार झालेत, ऑब्वियस आहे, याच्या बाहेर पडतील, आणि बाहेर पडल्यानंतर इमिडिएटली दे आर सराउंडेड विथ द आउटर लेअर ऑफ युअर न्यूक्लिअर मेम्ब्रेन. हा न्यूक्लिअर मेम्ब्रेनचा बाहेरचा लेअर आहे, त्याला रायबोझोम अटॅच दिसत आहेत, आणि त्याच्या असोसिएटेड जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे तिथे सुद्धा तुम्हाला असे रायबोझोम अटॅच दिसतात, बरोबर. जेव्हा हे रायबोझोम तयार होतात तर दीज आर इन, असं म्हणू आपण, रॉ फॉर्म मध्ये, की ते असे प्रोसेस केलेले नाहीयेत, त्यांची प्रोसेसिंग करणं गरजेचं आहे. काही प्रमाणामध्ये तुमच्या न्यूक्लिओलस किंवा न्यूक्लियस मध्ये यांचं प्रोसेसिंग होईल, परंतु फायनल मॉडिफिकेशन, त्यांचं पॅकेजिंग, इट विल टेक प्लेस इन युअर गॉल्गी बॉडी. मग गॉल्गी बॉडी मध्ये व्हायचं असं समजा की हा जो रायबोझोम होता यांनी असं एक बड तयार केली, बड. ठीक, ही बड तयार केल्यानंतर, बड म्हणजे काय, बल्जिंग पार्ट, बड तयार केली आणि व्हेसिकलच्या स्वरूपात आता आहे बाहेर पडला, याला व्हेसिकल म्हणा. चला इथे लिहून घेऊ आपण, इट इज व्हेसिकल. व्हेसिकल म्हणजे काय, इट इज स्पेरिकल स्ट्रक्चर, गोल स्ट्रक्चर. आणि या व्हेसिकल मध्ये असं समजूत आपण, येलो कलर मध्ये मी दाखवतोय ते प्रोटीन्स असतील. अजून एक व्हेसिकल घ्या, यालाही व्हेसिकल म्हणा. कलर वेगळा झाला माझ्याकडून, ठीक आहे, बदलू आपण त्याला. इथे एक व्हेसिकल काढतोय मी, यालाही व्हेसिकल्स म्हणायचं आहे, आणि याच्यामध्ये सुद्धा देयर इज अ प्रेझेन्स ऑफ प्रोटीन्स. याच्यामध्ये असे प्रोटीन्स आहेत, क्लिअर आहे. आता हे प्रोटीन्स प्रोसेस करायचे, मॉडिफाय करायचे. तर ह्या तुमच्या गॉल्गी बॉडीचा हा झाला सिस फेस, डिटेलमध्ये आपण गॉल्गी मध्ये बघूच. आणि हा झाला ट्रान्सफेस. म्हणजे ट्रान्सफेस कुणाच्या बाजूला दिसतोय तुम्हाला, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाजूला, आणि सिस फेस इट इज फेसिंग टुवर्ड्स न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आता प्रोटीन्स आले, आणि प्रोटीन्स आता इथे फ्यूज होतील. परत ग्रीन कलर घ्यावा लागेल. इथे आता हे व्हेसिकल असं फ्यूज झालंय, फ्यूज हेच व्हेसिकल, आणि याच्यामध्ये प्रेझेंट असणारे हे काय, आता तुमचे प्रोटीन्स असतील. तर हे प्रोटीन्स आतमध्ये आता हा सोडून देणार, कुणामध्ये, गॉल्गी बॉडीच्या सिस्टर्न मध्ये. याला सिस्टर्न म्हणायचं, फ्लॅट स्ट्रक्चर, दिस आर कॉल्ड सिस्टर्न आहे. तर सिस्टर्न मध्ये आला, याच्यामधून इकडे ट्रान्सफर होईल, इकडे ट्रान्सफर होईल, इकडे ट्रान्सफर होईल, आणि फायनली पुन्हा व्हेसिकलच्या स्वरूपातच तो बाहेर पडेल. म्हणजे आता जे प्रोटीन्स आतमध्ये एंटर झाले, जे प्रोटीन तुमच्या गॉल्गी बॉडीमध्ये एंट्री झाले, कुणापासून, तुमच्या रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून, तर त्यांच्यावरती या ठिकाणी गॉल्गी बॉडीमध्ये काय झालेली आहे, तर प्रोसेसिंग झाली आहे. प्रोसेसिंग होण्याच्या अगोदर हे व्हेसिकल होता, व्हेसिकल परत ब्रेक झाला. हे जे व्हेसिकल आहे त्याला नाव काय द्या तुम्ही, ट्रान्सपोर्ट व्हेसिकल. काय म्हणायचंय, ट्रान्सपोर्ट व्हेसिकल. या ट्रान्सपोर्ट व्हेसिकलनी सगळे तुमचे प्रोटीन्स आणले, ते सिस्टर्न मध्ये सोडून दिले. आता याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाइम्स प्रेझेंट असतील, प्रोटीन्स असतील, किंवा पर्टिक्युलरली शुगर्स आर प्रेझेंट या मेडियन फेस मध्ये, या भागामध्ये तिथे शुगर प्रेझेंट आहे. मग त्याचं मॉडिफिकेशन होत आहे. मॉडिफिकेशन झालं की फायनली तो आता ट्रान्सफेस मधून बाहेर पडणार. तर तो कोणत्या स्वरूपात बाहेर पडेल, हे सेल मेम्ब्रेनच्या बाहेर दाखवलं गेलं माझ्याकडून. तर असं समजा की असा बाहेर पडला ट्रान्सफेस मधून, तर परत कोणत्या स्वरूपात आला, व्हेसिकलच्या स्वरूपात आला. याला आपण म्हणू व्हेसिकल. व्हेसिकलच्या स्वरूपातच बाहेर पडला. एंट्री करताना व्हेसिकलच्या स्वरूपात आला, आतमध्ये प्रोटीन प्रोसेस झाले, ठीक आहे, मॉडिफाय झाले, त्यांचं परत पॅकेजिंग झालं, आणि बाहेर पडला तेव्हा व्हेसिकलच्या स्वरूपातच बाहेर पडला. आणि अकॉर्डिंग टू द नीड तो आता वेगवेगळ्या सेल्युलर ऑर्गॅनेलकडे पाठवले जाणार. कोण पाठवले जाणार, तर प्रोटीन्स, ठीक आहे. आणि हे प्रोटीन सेलच्या बाहेर सुद्धा पाठवले जाणार. प्रोसेस विल बी एक्झोसायटोसिस. एक्झोसायटोसिस म्हणजे सेलच्या बाहेर पडण्याची प्रोसेस, म्हणजेच एलिमिनेशनच म्हणू आपण, किंवा रिमूव्हल ऑफ प्रोटीन्स आउट ऑफ सेल बाय एक्झोसायटोसिस. एक्झो म्हणजे बाहेर, सायटो म्हणजे सेल, सेलच्या बाहेर. ठीक, इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा हा झाला. वेल, त्याच्याच अगोदर याच्यामधून, या ट्रान्सफेस मधून अजून एक व्हेसिकल बाहेर पडणार, आणि विच इज स्टोरेज व्हेसिकल. मी नाव देतोय त्याला स्टोरेज व्हेसिकल. याला आपण सॉलिड करून टाकू. चला, हे जे स्टोरेज व्हेसिकल या ट्रान्सफेस मधून बाहेर पडलंय, तर ते इज नथिंग बट, त्यालाच आपण म्हणतो लायसोझोम. लायसोझोम इज अ टाइप ऑफ स्टोरेज व्हेसिकल. त्याच्यामध्ये वेगवेगळे लायटिक एन्झाइम्स आर प्रेझेंट, जे की प्रोटीजेस असतील, काय म्हणू आपण, कार्बोक्सिपेप्टिडेजेस असतील, न्यूक्लिएजेस असतील, डिऑक्सिरायबोन्यूक्लिएजेस असतील,
हे लायटिक एन्झाइम्स या लायसोझोम मध्ये प्रेझेंट आहे. आता ऑब्व्हियसली एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टम बघतो आहोत, तर एंडोमेम्ब्रेन सिस्टमचे पार्ट आपण ऑलरेडी सांगितले. परत इकडे लिहू, ईआर आहे, गोल्गी बॉडी आहे, लायसोझोम सुद्धा आहे. दीज आर द पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टम. काय एंडोमेम्ब्रेन सिस्टम म्हणतोय ते बघायचंय. इथे बघा, हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, इथे प्रोटीन तयार झाले, आय मीन इथे न्यूक्लियस मधले प्रोटीन याला अटॅच झाले. हे प्रोटीन्स म्हणतो रायबोझोम. हे रायबोझोम आता काय प्रोटीन तयार करणार, याचे प्रोटीन्स आता गोल्गी बॉडीमध्ये एंट्री करणार, तिथे प्रोसेस होणार, मॉडिफाय होणार आणि ते वेगवेगळ्या सेल्युलर ऑर्गॅनेलकडे पाठवले जाणार. त्याच्याच या गोल्गी बॉडी मधूनच निघणारा एक प्रोडक्ट आपण सांगितला लायसोझोम सुद्धा आहे. म्हणजे तिघांचेही फंक्शनिंग हे एकमेकावरती डिपेंडंट आहे. दॅट इज वाय ऑल थ्री आर टर्म्ड ॲज पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टम. समजते? एंडोमेम्ब्रेन सिस्टम का अर्थ काय झाला? देअर फंक्शन्स आर कोऑर्डिनेटेड. फंक्शन्स ऑफ अबव ऑर्गन्स आर कोऑर्डिनेटेड, एकमेकावरती इंटरलिंक आहेत, एकमेकावरती डिपेंडेंट आहेत. दॅट्स वाय दीज आर द पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टम. होप तुम्हाला हे कळालेलं असावं. लक्षात इतकंच ठेवायचं एंडोमेम्ब्रेन सिस्टम का म्हटलो आपण, कारण तिघांचेही फंक्शन, या चारही व्हॅक्युलचे सुद्धा फंक्शन, म्हणजे यांचं एक तर प्रोडक्शन एकमेकापासून होईल, मॉडिफिकेशन होईल, म्हणजे सपोर्ट करतात एकमेकाला, म्हणून त्यांना आपण म्हटलो एंडोमेम्ब्रेन सिस्टम. ठीक आहे. मग अशी जी एंडोमेम्ब्रेन सिस्टम आहे त्याच्यामध्ये कोण येत नाही? कोण येत नाही तर सीयर, क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, पेरॉक्सिझोम. देअर फंक्शन्स आर नॉट कोऑर्डिनेटेड. त्यांचं एकमेकावरती डिपेंडन्स नाहीये. कारण क्लोरोप्लास्टचं फंक्शन काय, तर तो फोटोसिंथेसिस करतो, त्याचे पिगमेंट त्याच्याकडे प्रेझेंट आहेत. रायबोझोम सुद्धा प्रेझेंट आहे त्याच्याकडे 70S टाईपचा, जे सुरुवातीला आपण बोललो प्रोकॅरियोटिक सेल, नंतर सेल्युलर ऑर्गॅनेलमध्ये क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया या तिघांमध्येही, किंवा आरिया त्याच्यावरती प्रेझेंट असणार रायबोझोम. सगळ्यांचा टाईप कुठला असतो? 70S. बरोबर ना? मग सांगण्याचा मुद्दा हा, क्लोरोप्लास्ट कडे रायबोझोम सुद्धा आहे, त्याचा डीएनए सुद्धा आहे. मग डीएनए आहे, रायबोझोम आहे, त्याच्यामध्ये आरएनए सुद्धा प्रेझेंट असतात. मग हा सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनेल झाला. मायटोकॉन्ड्रिया सुद्धा सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनेल झाला, म्हणजे ते त्यांचं काम स्वतः करतायत, हे स्वतःचं करतायत. आणि पेरॉक्सिझोम्स ते सुद्धा इंडिपेंडेंटली त्यांचं काम करतात. इन शॉर्ट, त्यांचे फंक्शन्स कसे आहेत? दीज आर नॉट कोऑर्डिनेटेड. देअर फंक्शन्स आर नॉट कोऑर्डिनेटेड. म्हणून दीज आर नॉट कन्सिडर्ड ॲज पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टम. मग त्यांना आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा पार्ट समजू शकतो का? नाही. सी या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल, हे ब्ल्यू कलर मध्ये इथे प्रोटीन्स आहेत. कारण हे जे ब्ल्यू कलरचे कोण दिसतात, हे तुमचे रायबोझोम आहेत, यांच्यामध्ये प्रोटीन तयार होतील. तर हे प्रोटीन्स आता या व्हेसिकल मध्ये आले, हे ट्रान्सपोर्ट व्हेसिकल. त्यांनी गोल्गी बॉडीच्या सिस फेसला, जो की न्यूक्लिअर मेम्ब्रेन कडे, हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन, इथे काय तुमचा हा न्यूक्लियस, तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन कडे फेस केलेला सिस फेस, आणि इकडे हा प्लाझ्मा मेम्ब्रेन, तिकडे फेस केलेला ट्रान्सफेस. तर हे आतमध्ये आले, वेगवेगळ्या सिस्टम मध्ये गेलेत, एन्झाईम ऍड झाले, शुगर ऍड झाल्यात, मॉडिफाय झाले, आणि परत व्हेसिकल, हे इथे बडिंग झालं बघा, इथे बडिंग, बर्ड सारखं व्हेसिकल बाहेर आलं, सेपरेट झालंय, आणि या व्हेसिकल मधून आता सेलच्या बाहेर याला टाकल्या गेलं. शॉर्टकट मध्ये यांचे फंक्शन इंटरडिपेंडंट होते, म्हणून एंडोमेम्ब्रेन सिस्टमचे पार्ट झालेत गोल्गी, ईआर, लायसोझोम, व्हॅक्यूल, आणि क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया आणि पेरॉक्सिझोम यांचे फंक्शन कोऑर्डिनेटेड नसतात, म्हणून दॅट कॅन नॉट बी कन्सिडर्ड ॲज पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टम. राइट? चलो आगे बढ़ते हैं. फिर नेक्स्ट काय? नेक्स्ट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नावामध्येच आहे बघा, एंडोप्लाझ्मिक. एंडो म्हणजेच काय? इन. ठीक आहे. प्लाझम म्हणजेच काय? सायटोप्लाझम. एंडोला म्हणा तुम्ही इनसाइड. इनसाइड सायटोप्लाझम देयर इज अ प्रेझेन्स ऑफ रेटिक्युलम. रेटिक्युलम म्हणजेच नेटवर्क. सायटोप्लाझम मध्ये जे इलॅबोरेट नेटवर्क प्रेझेंट असणार, एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर प्रेझेंट असणार, त्या नेटवर्कला म्हणजे रेटिक्युलमलाच तुम्ही म्हणणार एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. यू कॅन सी हिअर. मागच्या डायग्राम मध्ये परत एक वेळ जाऊ आपण. वेल सी हिअर, हा न्यूक्लियस दिसतोय, आणि हे पूर्ण तुमची सेल अशी असेल, याच्यामध्ये हे पूर्ण नेटवर्कच्या स्वरूपात असा पसरलेला आहे. ठीक आहे ना? आता ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची क्वांटिटी सुद्धा डिपेंडिंग ऑन द सेल हे डिपेंड करेल की किती असेल, एक असेल, दोन असेल, जास्त असेल. कारण काय की दिस इज द साइट फॉर प्रोटीन सिंथेसिस. ज्या सेल मेटाबॉलिकली जास्त ऍक्टिव्ह असतील त्याच्यामध्ये गोल्गीची संख्या सुद्धा जास्त असणार, आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा एकापेक्षा जास्त असणार. ठीक आहे. मग एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला इन शॉर्ट तुम्ही काय म्हणताय? दिस इज द नेटवर्क ऑफ ट्यूब्युल्स और वेसिकल्स और
युअर रॉड लाईक स्ट्रक्चर्स, आय मीन युअर शीट लाईक स्ट्रक्चर्स, त्याला म्हणतो आपण सिस्टम प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. सी हिअर इट इज युअर न्यूक्लियस, याला मी राऊंड करतोय, डबल मेम्ब्रेन दिसत आहेत. दिस इज डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर न्यूक्लियस, आणि त्याचे लेअर न्यूक्लियर एनव्हलप. हा झाला तुमचा इनर लेअर, न्यूक्लियसचा इनर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियसचा आउटर मेम्ब्रेन. ठीक, लक्षात घ्यायचंय. डायग्राम दिसत असेल, थोडीशी मोठी करू आपण. चला मोठी करतोय मी. आता हे बाजूला गेलं, याला मिटवावं लागेल. ठीक आहे. आता बघा इथे काय दाखवलं आपण, हा जो आतला लेअर मी तुम्हाला दाखवतो हा काय झाला, इनर मेम्ब्रेन और इनर एनव्हलप. इनर मेम्ब्रेन म्हणून कुणाचा, न्यूक्लियसचा. आणि हा जो बाहेर दिसतोय, बाहेर दिसणारा झाला तुमचा आउटर मेम्ब्रेन. का आपण आउटर आणि इनर मेम्ब्रेन सांगतोय, न्यूक्लियसच्या स्ट्रक्चर मध्ये त्याचाही आपण एक तासभर, त्याला 1 तास 2 तास शिकणार न्यूक्लियसला, परंतु इथे आलाय. आता सेंटरला न्यूक्लियस दिसतोय, न्यूक्लियरचा आउटर मेम्ब्रेन. हे बघा, दिस इज द आउटर मेम्ब्रेन. कारण इथे जे तुम्हाला छिद्र दिसत आहेत, तर या छिद्रांना म्हणायचे तुम्ही न्यूक्लियर पोअर. ज्या ठिकाणी इनर आणि आउटर मेम्ब्रेनचं थिनिंग होतं त्या ठिकाणी न्यूक्लियर पोअर प्रेझेंट असतात, छिद्र प्रेझेंट असतात, तर त्याला तुम्ही म्हणायचे न्यूक्लियर पोअर्स. ठीक. आता न्यूक्लियर पोअर सोडून द्या, हा लेअर मी इथे कंटिन्यू करतोय, इथे कंटिन्यू केलाय. हा आउटर लेअर सुद्धा मी इथे कंटिन्यू करतोय, इथपर्यंत आलाय. या आउट कलर वेगळा घेऊ थोडासा दिसण्यासारखा, रेड कलर. आता हाच मी याला कंटिन्यू करतोय बघा इकडे. तर हा कुणापासून कंटिन्यू झालाय लेअर, आउटर मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लियस, आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन पासून हा लेअर कंटिन्यू झाला. आणि कंटिन्यू होऊन त्यांनी असे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये, शीट्सच्या फॉर्म मध्ये, जे मी काढतोय ते सिस्टर्न्स आहेत, त्या सिस्टर्न्सच्या फॉर्म मध्ये त्यांनी आता त्याचं स्ट्रक्चर कंप्लीट केलं आणि परत तो आउटर मेम्ब्रेनला जाऊन मिळाला. इन शॉर्ट, या आउटर मेम्ब्रेन पासून जे नेटवर्क बाहेर पडलं, दॅट इज नथिंग बट युअर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सांगण्याचा मुद्दा हा झाला, समजा हा न्यूक्लियस, हा तुमचा न्यूक्लियस, याचा हा आउटर मेम्ब्रेन, याच्यापासून हे असं स्ट्रक्चर निघालंय. ठीक आहे. आणि परत आउटर मेम्ब्रेनला कव्हर केलंय. म्हणजे हा न्यूक्लियस, ही पूर्ण सेल, हा प्लाझ्मा मेम्ब्रेन. काही ठिकाणी काय होणार की न्यूक्लियर मेम्ब्रेन पासून हा बाहेर पडणार, म्हणजे त्याला अटॅच असणार. काही केसमध्ये कसं असणार की ह्या आउटर लेअर पासून इकडे काढू आपण, या आउटर लेअर पासून परत एक निघाला आणि सरळ सरळ प्लाझ्मा मेम्ब्रेनशी तो असोसिएट झाला. ठीक आहे. काही केसमध्ये फक्त न्यूक्लियर मेम्ब्रेनला अटॅच आहे स्ट्रक्चर, काही केसमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनला सुद्धा अटॅच आणि न्यूक्लियर मेम्ब्रेनला सुद्धा अटॅच. ठीक आहे. तिसरी केस कशी असणार, फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेनलाच असोसिएट स्ट्रक्चर हे तुमच्या नेटवर्क प्रेझेंट असणार, त्याला तुम्ही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणणार. 3 कंडिशन्स लक्षात घ्या. या केसमध्ये काय दिसतंय तुम्हाला, फक्त आउटर मेम्ब्रेनलाच तुमचा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अटॅच आहे. या केसमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनला पण आहे आणि न्यूक्लियर मेम्ब्रेनला पण आहे. ठीक आहे. आणि तिसऱ्या केसमध्ये फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेनला अटॅच आहे, तो याला अटॅच आहे का न्यूक्लियसला नाही. अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे जवळपास मॅक्सिमम एरिया जो असतो सायटोस्केलेटल सिस्टम सुद्धा सोबत, हा सुद्धा सेलला शेप देण्यासाठी हेल्प करतो. का, कारण न्यूक्लियसला अटॅच आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनला अटॅच आहे, मग त्याचा शेप मेंटेन करण्यासाठी हेल्प करेल. तर हे झालं तुमचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर इन शॉर्ट. वेल, द इयर इज डिस्कवर्ड बाय किथ पॉर्टर, अल्बर्ट क्लॉड इन 1945. हे सायंटिस्ट नाव लक्षात ठेवायचे. कोणी जसं स्ट्रॉसबर्गरनी सायटोप्लाझम ही टर्म दिली, तशीच या क्लिथ पॉर्टर आणि अल्बर्ट क्लॉड 1945 मध्ये त्यांनी कुठली टर्म कोण डिस्कवर केलाय, तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डिस्कवर केलाय. इट इज अ कॉम्प्लेक्स मेम्ब्रेन सिस्टम. कॉम्प्लेक्स दिसतंय तुम्हाला, दिस इज कॉम्प्लेक्स मेम्ब्रेन सिस्टम, राईट. इट इज ऍब्सेंट इन प्रोकॅरियोट्स अँड आरबीसीज ऑफ मॅमल. प्रोकॅरियोट्सचा प्रश्न जर आला तर दोघांमध्ये कॉमन गोष्ट कुठली, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल, दोघांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजेच रायबोझोम. टाईप वेगळा असेल परंतु नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल रायबोझोम. प्रोकॅरियोट मध्ये 70S चा टाईप प्रेझेंट आहे आणि 80S टाइप ऑफ रायबोझोम इज प्रेझेंट इन युअर युकॅरियोटिक सेल. समजतंय. मग ऑब्व्हियसली हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोकॅरियोटिक सेल मध्ये प्रेझेंट असण्याचा प्रश्नच येत नाही. मग आता याचे जे फंक्शन्स असतील, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन काय की तुमचं प्रोटीन सिंथेसिस करणे. तेच फंक्शन तुमच्या कुठे लिहिलंय मी, प्रोकॅरियोट. वेल, या प्रोकॅरियोट मध्ये कोण करणार, मिसोझोम करते, बरोबर की नाही. कारण तुमचा मायटोकॉन्ड्रिया हा सुद्धा प्रेझेंट आहे प्रोकॅरियोटिक मध्ये, पण मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन इज रिस्पिरेशन, तर दॅट रिस्पिरेशन इज फंक्शन इज ऑल्सो परफॉर्म्ड बाय मिसोझोम. दॅट इज द पेक्युलियर फीचर
कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रोकॅरियोट, प्रेझेन्स ऑफ मेम्ब्रेन बाउंड मेम्ब्रेनस एक्सटेन्शन्स किंवा इनफोल्डिंग्स ऑफ मेम्ब्रेन, त्यालाच आपण मिसोझोम बोललो होतो, राईट. डीएनए तयार करणे, त्याचं डिस्ट्रीब्युशन करणे, सेल मेम्ब्रेन फॉर्मेशन मध्ये हेल्प करणे, रिस्पिरेशन, एन्झायमॅटिक कंटेंट, सिक्रिशन, ऑल आर द फंक्शन्स परफॉर्म बाय मिसोझोम. म्हणून त्यांच्यामध्ये बाकीचे ऑर्गेनल ऍक्सेंट असतील तरी त्यांना फरक पडत नाही, राईट. एक्सटेंड थ्रूआउट द सायटोप्लाझम. सी हियर, हा आजूबाजूला तुम्हाला काय दिसतोय सगळा, दिस इज अ सायटोप्लाझम. या सायटोप्लाझम मध्ये सगळीकडे पसरलेला आहे, बरोबर ना. एक्सटेंड थ्रू आउट द सायटोप्लाझम. वेल, फ्युज्ड विथ न्यूक्लियर मेम्ब्रेन और समटाइम्स सेल मेम्ब्रेन. सांगितलं आपण, इट इज फ्युज्ड विथ न्यूक्लियर मेम्ब्रेन. इथे न्यूक्लियर मेम्ब्रेनला फ्यूज झालेला आहे, इकडे सेल मेम्ब्रेनला फ्यूज झालेला आहे, आणि काही केसमध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेनला सुद्धा आहे आणि सेल मेम्ब्रेनला सुद्धा तो फ्यूज झालेला आहे. क्लियर. चलो आगे बढ़ते हैं. फिर structure of ER is like Golgi body, but ER cistern and vesicle tubules are isolated in cytoplasm and these do not form complex. म्हणजे गोल्गी बॉडी, त्याला गोल्गी कॉम्प्लेक्स सुद्धा आपण म्हणतो, बरोबर की नाही. तर गोल्गी कॉम्प्लेक्स म्हणण्याचं कारण काय की त्यांचं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे, एकमेकाशी इंटरलिंक्ड आहे, परंतु यांच्यामध्ये तीन स्वरूपात तो प्रेझेंट असेल. कुठे लिहिलंय मी, सिस्टर्नी, वेसिकल आणि ट्युब्युल्स. ट्युब्युल्स कशा असतील आपण परत त्याला बघणार आहोत. ही ट्यूब्स आहे आणि या ट्युब्युल्स वरती समजा असे रायबोझोम प्रेझेंट असतील. या स्वरूपात एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्रेझेंट असेल किंवा सिस्टनच्या स्वरूपात. सिस्टनच्या स्वरूपात म्हणजे काय, या असे यांचं एक स्ट्रक्चर प्रेझेंट असेल, ठीक आहे, असं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं सिस्टनच्या स्वरूपात. त्याच्यावरती सुद्धा रायबोझोम प्रेझेंट असतील. किंवा व्हेसिकलच्या स्वरूपात, तर व्हेसिकलच्या स्वरूपात म्हणजे सरळ सरळ असं गोल स्ट्रक्चर यांचं प्रेझेंट असेल आणि यांच्या बॉडीवरती देअर विल बी प्रेझेन्स ऑफ रायबोझोम. अशा वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर दिसणार, ठीक आहे. हे काय झालं तुमचं सिस्टम, याला काय म्हणणार तुम्ही ट्युब्यूल, आणि नेक्स्ट याला काय म्हणणार तुम्ही वेसिकल. क्लिअर आहे. आता जेव्हा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम येणार, तर त्या केसमध्ये हे दोन स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतील. बोलू आपण त्याच्याबद्दल बोलू. हे दोन स्ट्रक्चर कोणत्या केसमध्ये बघायला मिळणार, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि जे वेसिक्युलर फॉर्म मध्ये, तर इट विल बी असोसिएटेड विथ स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ठीक है, चलो आगे बढ़ते हैं. गोल्गी बॉडी इज लोकलाइज सेल. आता डिफरन्शिएटिंग पॉइंट बघा, गोल्गी बॉडी कॉम्प्लेक्स सांगितली कारण गोल्गी कॉम्प्लेक्स म्हणतो आपण त्यांना, परंतु हे काही कॉम्प्लेक्स तयार करत नाही. गोल्गी बॉडी इज लोकलाइज्ड सेल ऑर्गेनल म्हणजे काय, एका पर्टिक्युलर ठिकाणी एका पर्टिक्युलर नंबर मध्ये इट विल बी प्रेझेंट. व्हाईल ER इज वाइड स्प्रेड इन सायटोप्लाझम. मिनिंग काय झाला, परत एक वेळा, दिस इज अ सेल, दिस इज न्यूक्लियस. आत्ताच आपण इथे असा काय दाखवला होता, हा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इकडे सुद्धा आपण काय काढू, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम काढू, इथे काढून घेऊ. परंतु गोल्गी बॉडी जी प्रेझेंट असेल ही गोल्गी बॉडी, ठीक आहे. गोल्गी बॉडी लोकलाइज्ड आहे, एका ठिकाणीच प्रेझेंट असणार, पर्टिक्युलर ठिकाणी, परंतु हे तर पूर्ण सायटोप्लाझम मध्ये पसरलेले आहेत. हा या लाइनिंगचा मिनिंग झाला, ठीक. ओके. ER divides the intracellular space into two distinct compartments, that is luminar inside ER and extraluminar cytoplasm, that is cytoplasmic compartment. मागे जाऊ, मोठी डायग्राम पुढे काढली आपण, हे इकडे. See here. बाकीचं आता मी याला लक्ष द्यायचंय. वेल, हा सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन, बायो मेम्ब्रेन, हे सगळं सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. याला नाव देऊन देऊ आपण सायटोप्लाझम. आता मला एक सांगा की याला ट्युब्युल आहेत म्हटलो आपण, हे ट्यूबच्या स्वरूपात दिसतंय, म्हणजेच आतमध्ये जो हा पार्ट दिसतोय तुम्हाला, तर याला तुम्ही काय म्हणायचंय, याला तुम्ही ल्युमेन म्हणा. ल्युमेन म्हणजे त्याची पोकळी. हे जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं मटेरियल प्रेझेंट असणार, बरोबर की नाही. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये त्याचं मटेरियल प्रेझेंट असेल, तर आतमध्ये एन्झाईम सुद्धा असतील, त्याचे कंटेंट सुद्धा असतील. तर हे कंटेंट आणि सायटोप्लाझमचे कंटेंट एकमेकापासून काय झाले, सेपरेट झाले, बरोबर. म्हणजेच आता ऑब्व्हियसली हे पार्टिशन सारखं म्हणून काम करते. पार्टिशन टाकलं की दोन कंपार्टमेंट तसे होतात. म्हणजेच आतमधला जो तुम्हाला पार्ट दिसतोय तर त्याला म्हणायचं तुम्ही ल्युमिनल कंपार्टमेंट. ल्युमिनल कंपार्टमेंट, ल्युमिनल काय म्हणायचंय, बिकॉज दॅट पार्ट इज ल्युमेन, पोकळी आहे, ते कंपार्टमेंट झालं. आणि बाहेर जे आपोआपच दुसरं कंपार्टमेंट तयार झालं त्याला तुम्ही काय म्हणा, एक्स्ट्रा ल्युमिनल
कंपार्टमेंट. समजते? एक्स्ट्राल्युमिनर कुणी केलाय? हा जो तुमचा मेम्ब्रेन दिसतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा, त्यांनी दोन कंपार्टमेंट मध्ये डिव्हाइड केलं म्हणजे आपोआपच होणार, कारण मेम्ब्रेन मध्ये आला. आतमध्ये जे कंपोनंट ल्युमेन मध्ये प्रेझेंट असतील ते कंटेंट वेगळे असणार, त्यांचं नेचर सायटोप्लाझमच्या नेचरपेक्षा वेगळं असणार, ऑब्वियस आहे. म्हणजे त्यांनी ल्युमिनल कंपार्टमेंट तयार केलं आणि एक्स्ट्रा ल्युमिनल कंपार्टमेंट तयार केले नॅचरली. वेल, ठीक आहे, पुढे येतो आपण. येस, हे मीनिंग कळालं तुम्हाला? राईट, चला पुढे जाऊ. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा नेक्स्ट पार्ट कंपोनंट ऑफ ईआर. कोणत्या फॉर्म मध्ये सापडत आहे? आपण मागच्या स्लाइड मध्ये सुद्धा बघितलंय. हे बघा, इथे ट्यूब्यूल दिसत आहेत तुम्हाला, ट्यूब सारखे स्ट्रक्चर, हे गुब्बाऱ्यासारखे स्ट्रक्चर दिसतात, त्याला व्हेसिकल म्हणायचंय. आणि हे सरळ रॉड सारखे दिसत आहेत. सी, दिस इज अ रॉड, आणि या रॉडच्या बॉडीवरती अटॅच असणारे हे कोण दिसतात? रायबोझोम्स. तर त्याला म्हणायचं तुम्ही सिस्टर्न्स म्हणायचं. सिस्टर्न्स, शिप लाईक स्ट्रक्चर, आणि हे ट्यूब्यूल लाईक स्ट्रक्चर. ठीक, ओके. मग त्यातला पहिला पार्ट आपण घेऊ सिस्टर्न. या सिस्टर्नलाच दुसरा तुम्ही नाव देणार एर्गोप्लाझ्मिक सॅक्स, एर्गॅस्ट्रोप्लाझ्मिक सॅक्स. ठीक आहे, एक ऑल्टरनेट नेम आहे, लक्षात घ्या. These are long, flattened and unbranched units arranged in stacks. याला काय म्हणतो? जसं थायलॉकॉइडचं स्ट्रक्चर तुम्हाला आठवत असेल, थायलॉकॉइडचं स्ट्रक्चर सुद्धा दे आर स्टॅक्ड वन अबव अदर. आणि ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे जे आहेत तुमच्या सिस्टर्न तुम्हाला दिसतात. जसं आपण हे काय दिसतंय तुम्हाला? दीज आर सिस्टर्न. तर याच्यावरती, यांच्या बॉडीवरती काय प्रेझेंट असेल? तर दीज आर रायबोझोम्स. असं जे असोसिएशन असेल, तर या फॉर्म मध्ये तुमच्या सिस्टर्न्स ह्या प्रेझेंट असतील. आणि त्यांच्या ज्या डायमीटर आहे तर 40 to 50 नॅनोमीटर इतके डायमीटर त्याचे असणार. डायमीटर कुठले म्हणू आपण? दिस वन. 40 to 50 नॅनोमीटर डायमीटर इज देअर. वेल, दीज आर लॉंग, फ्लॅटन अँड अनब्रांच्ड. अनब्रांच्ड, याला ब्रांचेस दिसत आहेत का? याला ब्रांचेस नाहीये. वेल, हे झालं तुमचं सिस्टर्न. दुसरं कुठला येत आहे? वेसिकल. वेसिकल्स म्हणजे हे गोल स्ट्रक्चर. तर त्यांची काय? त्यांचे डायमीटर किती आहे? 25 to 500. and these are associated with smooth endoplasmic reticulum. ऑलरेडी आपण सांगितलंय, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम यांच्यासोबत यांचं काय असणार? असोसिएशन असणार. दीज आर ओव्हल. दिसतंय तुम्हाला, हा ओव्हल शेप झालाय. डायमीटर सांगितले आपण. आणि मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. ऑब्विसली सगळ्यांमध्ये मेम्ब्रेन आहेच आहे. ठीक, फाउंड इन मोस्ट सेल्स, पॅन्क्रियाटिक सेल्स. जवळपास सगळ्याच सेलमध्ये हे सापडणार. आता पॅन्क्रियाटिक सेलमध्ये आपण काय सांगितलं? हा एसीआर आहे. तर पॅन्क्रियाचं काम कुठे आहे? वेल, पॅन्क्रियाचं काम काय असणार? सिक्रिशन. काय सिक्रिट करतो? याच्यामध्ये अल्फा सेल, बीटा सेल, डेल्टा सेल ह्या वेगवेगळ्या सेल प्रेझेंट असतात. तर अल्फा सेल्स पासून काय ग्लुकॅगॉन म्हणजे काय हार्मोन झाला, तो सिक्रिट होतो. सिक्रिट असणाऱ्या सेलचं, सिक्रेशन करणाऱ्या सेलचं नेचर नॉर्मली कसं असतं? वेसिक्युलर. आणि गॉल्गीच म्हणतोय. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम सुद्धा सिक्रेशन आहे. मग जे पॅन्क्रियामध्ये सिक्रेशन्स होतील तर तशा सेल्स सुद्धा पॅन्क्रियामध्ये प्रेझेंट असायला लागतील. म्हणून आपण सांगितलं की पॅन्क्रियाटिक सेल्स मध्ये दिस वेसिक्युलर फॉर्म ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज प्रेझेंट. ठीक आहे, आणि मोस्ट ऑफ सेल मध्ये वेसिकल तुम्हाला सापडणार. आणि पर्टिक्युलरली ज्याही सिक्रेटरी सेल्स असतील, हार्मोन सिक्रेट असेल, एन्झाइम सिक्रेटरी असतील, त्यांच्यामध्ये तुम्हाला वेसिकल फॉर्म मध्ये असणारा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा सापडणार. ठीक, चलो. तिसरा फॉर्म कोणता आपला? ट्युब्युलर फॉर्म. त्या ट्यूब्स ज्या तयार दाखवले होते आपण, सी या काय झाल्या? तुमच्या ट्युब्युलर फॉर्म मध्ये झालाय. कदाचित मागच्या डायग्राम मध्ये याला मी शीट म्हटलो कदाचित, सॉरी हा, चुकून झाला असेल माझ्याकडून. वेल, पुढे जाऊ. ट्युब्यूल. तर ट्युब्यूल म्हणजे काय? ह्या ट्युब्यूल आता जी बघितली आपण ती अशी, याला ब्रांचिंग दाखवून द्या. समजा या साईडने काही ब्रांचिंग असेल तर या फॉर्मॅटमध्ये जो सापडेल तो ट्युब्युलर फॉर्म झाला. दीज आर इरेग्युलर दिसतात की नाही? इथे काही रेग्युलर फॉर्म मध्ये नाहीये. और ब्रांच ट्यूब्स बाउंडेड बाय मेम्ब्रेन. ब्रांच ही मेन जर कन्सिडर केली तुम्ही ट्यूब तर याच्यापासूनच ह्या बाहेर पडल्या, बरोबर की नाही? तर याला ब्रांच फॉर्म मध्ये हा प्रेझेंट असेल. हा इरेग्युलर आहे. सेकंड, ट्युब्यूल्स मे फ्री और असोसिएटेड विथ सिस्टर्नी. यात जरुरी नाहीये की सिस्टर्नी सोबत या ट्युब्यूल असोसिएट असल्याच पाहिजे. वेसिकल तरी असू शकतील पण ह्या असोसिएट असणं जरुरी नाहीये. तर या फ्री सुद्धा राहू शकतात किंवा दे कॅन बी असोसिएटेड विथ सिस्टर्नी इवन. वेल, diameter 50 to 100 micron is diameter. Occurs in cells synthesizing steroid and glycerides. Important. ट्युब्यूल्स तुम्हाला कोणत्या पर्टिक्युलरली सेल्स मध्ये सापडणार? तर अशा सेल्स की ज्या स्टेरॉइडचं आणि ग्लिसराइड्सचं काय करतात? सिंथेसिस करतात. म्हणजे पर्टिक्युलरली लक्षात ठेवायचं झालं
तर व्हेसिक्युलर सेल आपण सांगितलं पॅन्क्रिया आणि मोस्ट ऑफ सेल मध्ये प्रेझेंट आहेत. आणि या ट्युब्युल जे असतील तर ट्युब्युल या फ्री असतील किंवा लॅमिनी सोबत अटॅच असतील किंवा सिस्टम सोबत अटॅच असतील. आणि मेनली कोणत्या सेलमध्ये सापडणार तर स्टिरॉइड सिंथेसिस करणारे सेल आणि ग्लिसराइड म्हणजे अल्डिहाइड हे सिंथेसिस करणाऱ्या सेलमध्ये ह्या प्रेझेंट असतील. ठीक आहे. ओके. नेक्स्ट काय सांगतं आपल्याला टाइप्स ऑफ ER. दोन टाइप्स केले आहेत डिपेंडिंग ऑन प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ रायबोझोम. जर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आपण याला काय म्हणतो शोज प्रेझेन्स ऑफ रायबोझोम ऑन सरफेस. रायबोझोम ऑन इट्स सरफेस. त्यांच्या सरफेस वरती जर रायबोझोम ग्रॅन्युलर स्ट्रक्चर प्रेझेंट असतील तर त्याला तुम्ही म्हणा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम किंवा यालाच तुम्ही म्हणू शकता ग्रॅन्युलर रेटिक्युलम. ग्रॅन्युलर का कारण हे दिसतंय तुम्हाला सी दिस इज युअर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ठीक आहे. कारण याच्या बॉडीवरती ब्लॅक डॉट जे तुम्हाला दिसत आहेत हे ऑल दीज आर रायबोझोम्स. आता रायबोझोम कुठे प्रेझेंट आता ज्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या ठिकाणी तुम्हाला रायबोझोम प्रेझेंट दिसतात तर त्यांचा शेप बघा तुम्ही कोणत्या शेपमध्ये सिस्टर्नच्या शेपमध्ये प्रेझेंट आहेत. सिस्टर्नच्या शेपमध्ये म्हणजेच लक्षात ठेवण्याचा मुद्दा हा आहे की हा जो शेप तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतोय इकडे बघू आपण दिस इज न्यूक्लियस. न्यूक्लियसचे दोन एनवलप क्लिअर आहे. याला असोसिएट असणारे हे सगळे काय झाले तुमचे सिस्टर्न झाले सिस्टर्न. आणि त्या सिस्टर्नच्या बॉडीवरतीच तुम्हाला इथे रायबोझोम दिसतात. असं का या जो डिस्टंट पार्ट आहे हा न्यूक्लियसच्या जवळचा पार्ट आहे हा दूरचा पार्ट आहे. जवळच्या पार्ट मध्ये रायबोझोम दिसतात का दिसतात कारण या न्यूक्लियस मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियस मध्येच काय प्रेझेंट असणार असं एक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. आणि त्या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हटले न्यूक्लिओलस. काय बोलणार तुम्ही न्यूक्लिओलस. आणि न्यूक्लिओलसचं काम काय तर रायबोझोम तयार करणे. RNA सिंथेसिस म्हणतो आपण. हे रायबोझोम आता रिलीज होतील तर याच्या जवळ जो पार्ट असेल त्या पार्टलाच ते चिपकणार. आउटर मेम्ब्रेन ऑफ सेल्युलर एनव्हलप आय मीन न्यूक्लिअर एनव्हलप. न्यूक्लिअर एनव्हलपचा जो बाहेरचा मेम्ब्रेन आहे त्याच्यावरती अटॅच आहेत आणि त्यालाच अटॅच असणारे हे शीट्स आहेत त्या म्हणजे सिस्टर्नी आहेत. तर या सिस्टर्नेमध्ये देयर इज अ असोसिएशन ऑफ दिस ग्रॅन्युलर स्ट्रक्चर. शॉर्टकट मध्ये रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा तुम्हाला कुठे सापडणार तर इट विल बी फाउंड इन द सिस्टर्नी विच आर क्लोजर टू न्यूक्लियस. ज्या न्यूक्लियसच्या क्लोज आहेत त्यांच्यामध्ये. ठीक. तर हा झाला तुमचा ग्रॅन्युलर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम किंवा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम विच इज इन द फॉर्म ऑफ लॅमिली किंवा तुमच्या काय म्हणतो सिस्टर्नी अँड विच आर नियर टू न्यूक्लियस. ठीक आहे. ओके. आता हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय हे तर हे असंच असतं का सेलमध्ये नाही. इट इज अ कट सेक्शन. याला कट केलेला आहे म्हणजे खाली जसा दिसतोय तसाच वरतून नाही दिसणार. फक्त आपल्याला स्टडी करायचं की आतमध्ये कुठले स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत त्यांचं आतमध्ये ट्यूब कशा दिसतात त्यांच्यामध्ये कॅव्हिटीज कशा प्रेझेंट आहेत म्हणून याला कट केलेला हा पार्ट असेल. ठीक. ओके. आता हा बघा इथे बघू शकतो आपण दिस इज स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ऑर यालाच कोणता रेटिक्युलम म्हणा तुम्ही ग्रॅन्युलर. का ग्रॅन्युलर म्हणायचं याला कारण त्याच्यामध्ये रफ ग्रॅन्युलर तर तुम्हाला दिसत नाहीये रायबोझोम त्याच्याशी असोसिएट नाहीये. आणि एक इम्पॉर्टंट मुद्दा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम तुम्हाला कोणत्या स्वरूपात दिसल्या सिस्टर्नच्या किंवा ट्युब्युलच्या स्वरूपात. परंतु इथे बघा हा स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे तर या स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला वरतून तुम्हाला काय दिसतंय असे गोल स्ट्रक्चर दिसतंय म्हणजे हे स्ट्रक्चर म्हणजे व्हेसिक्युलर झालं नाही का. गोल स्ट्रक्चर म्हणजे व्हेसिक्युलर स्ट्रक्चर. ठीक आहे ना. आणि ब्रांच स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला दिसतंय. ब्रांच म्हणजे काय ट्युब्युल्स. ट्युब्युल सुद्धा प्रेझेंट आहे आणि व्हेसिकलच्या स्वरूपात सुद्धा प्रेझेंट आहे. राईट. आणि ज्याच्यावरती रायबोझोम्स आर ऍब्सेंट दॅट्स व्हाय इट इज स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इथे बघू शकता तुम्ही डबल मेम्ब्रेन दिसतोय तुम्हाला. हा डबल ऍक्च्युअली हा डबल मेम्ब्रेन आहे का नो इट इज नॉट अ डबल मेम्ब्रेन. परंतु येथे काय इंडिकेट करतोय तर प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाने बनलेला असतो लिपिड बायलेअर. लिपिड बायलेअरनी हा तयार झालेला असतो. मग आहे त्याला सिंगलच मेम्ब्रेन बट इट अपियर्स टू मेम्ब्रेन स्ट्रक्चर म्हणजेच ते लिपिडचे बायलेअर दिसतात व्हेसिकलच्या फॉर्म मध्ये. कुठे प्रेझेंट आहेत तर स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये ते प्रेझेंट आहे. तर दोन टाइप केले आपण रफ एंडोप्लाझमिक आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. कशावरून केले डिपेंडिंग ऑन प्रेझेन्स ऑफ रायबोझोम्स ऑन द सरफेस शोज ऍब्सेन्स ऑफ रायबोझोम ऑन सरफेस. रायबोझोम ऑन सरफेस. क्लिअर आहे. तर याला अशा आपण दोन कॅटेगरी मध्ये याला डिवाइड केलं. वेल ठीक आहे पुढे जाऊ.
आरईआर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. याच्यामध्ये शॉर्टकट मध्ये बघून घेऊ. डायग्राम मध्ये आपण ऑलरेडी त्याला डिस्कस केलेला आहे. इथे बघू आपण. अबंडंटली सुरुवातीला सांगितलं मी, जिथे प्रोटीन सिंथेसिस जास्त व्हायची गरज असणार अशा सेल्स मध्ये आरईआर ची क्वांटिटी जास्त असणार. इट इज अबंडंटली अकर्स इन सेल्स विच आर ऍक्टिव्हली एंगेज्ड इन प्रोटीन सिंथेसिस अँड सिक्रेशन. ज्या सेल्स सिक्रेटरी असतात आणि जिथे ऍक्टिव्हली प्रोटीन सिंथेसिस करावं लागतं अशा सेल्स मध्ये तुम्हाला आरईआर सापडणार. वेल, इट इज कंटिन्युअस विथ न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड सेल मेम्ब्रेन. हे सुद्धा पॉइंट आपण कव्हर केलेला आहे. रायबोसोम्स फॉर्म प्रोटीन्स अँड एंटर सिस्टर्नी फॉर प्रोसेसिंग अँड सॉर्टिंग. हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम होता, याच्या बॉडीवरती रायबोसोम तयार झाले, तर हे कुठे एंट्री करतायत, म्हणजे आय मीन न्यूक्लियोलस असेल, न्यूक्लियस मध्ये न्यूक्लियोलस तयार झालेत आणि यांच्यामध्ये आलेत. कशासाठी आलेत, तर प्रोसेसिंग अँड सॉर्टिंग. त्यांची प्रोसेसिंग करण्यासाठी. सॉर्टिंग म्हणजे डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी. सॉर्टिंगचा अर्थ काय होतो, त्यांचं डिस्ट्रीब्युशन. बरोबर. नेक्स्ट काय सांगताय, समटाइम्स प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स अटॅचेस टू फॉर्म ग्लायकोप्रोटीन्स. जे फंक्शन गॉल्गी कॉम्प्लेक्सचं आहे की ग्लायकोप्रोटीन्स, ग्लायकोलिपिड्स किंवा लिपोप्रोटीन्स हे गॉल्गी बॉडीमध्ये मॉडिफिकेशन होऊन तयार होणार, परंतु रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये सुद्धा त्यांचं काय होऊ शकतं, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट एकमेकाला अटॅच होऊ शकतात. आणि हा जरा ग्लायको म्हणजे कुठला पार्ट झाला, कार्बोहायड्रेटचा, आणि प्रोटीन तर प्रोटीनच आहे. तर यांच्यापासून जे स्ट्रक्चर तयार होईल त्याला काय म्हणणार, ग्लायकोप्रोटीन्स. लक्षात ठेवू शकता तुम्ही. प्रश्न जर आला की ग्लायकोप्रोटीन्स हे कुठे मॉडिफाय होतात किंवा कुठे सॉर्ट होतात किंवा कुठे तयार होतात, ठीक आहे. गॉल्गी कॉम्प्लेक्स असेल, ईआर असेल, बोथ गॉल्गी अँड ईआर, बोथ गॉल्गी अँड ईआर तुम्ही आन्सर करणार. कारण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आताच बोललो आपण की कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन त्यांना अटॅच होऊ शकतात त्या पार्ट मध्ये सुद्धा, आणि त्यांच्यापासून तयार होणार स्ट्रक्चर म्हणजे ग्लायकोप्रोटीन्स. राईट. चलो, ओके. एसईआर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. काय बोललो आपण, abundantly occurring cells concerned with glycogen and lipid metabolism. एससीआर तुम्हाला फंक्शन्स जेव्हा आपण बघू तेव्हा क्लिअर होऊन जाईल. कारण आता हेपॅटोसाइटचा उल्लेख केला आपण. हेपॅटोसाइट्स म्हणजे काय, लिव्हर सेल्स. लिव्हर मध्ये काय, लिव्हर इज द लार्जेस्ट मेटाबॉलिक ग्लँड, मेटाबॉलिक ऑर्गन ऑफ बॉडी. म्हणजे हेपॅटोसाइट लिव्हर सेल्स जे आहेत तर तिथे मेटाबॉलिझम होणार. कुणाचं मेटाबॉलिझम, ग्लायकोजन अँड लिपिड. आता हेपॅटोसाइट मध्ये ग्लायकोजनचा संबंध काय, तर तुम्ही शिकलेले आहेत की ग्लायकोजेनेसिस, ग्लायकोजन फॉर्मेशन, जेव्हा ग्लुकोज हा तुमच्या बॉडीमध्ये एक्सेस होतो तर दॅट एक्सेस ग्लुकोज इज स्टोर्ड इन लिव्हर सेल इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. मग जेव्हा बॉडीच्या ब्लड मधलं ग्लुकोज जेव्हा कमी होईल तर ते ग्लायकोजन ब्रेक पण होणार. मग ब्रेक होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ग्लायकोजिनोलायसिस. ही जे ग्लायकोजिनोलायसिस होत आहे तर लिव्हर मध्ये होणार. मग ज्या ठिकाणी ग्लायकोजनचं आणि लिपिडचं मेटाबॉलिझम करायचंय म्हणजेच लिव्हर सेल मध्ये किंवा लिव्हर मध्ये, दिस स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज मोर इन क्वांटिटी. ठीक आहे. वेल, इन एनिमल्स सेल्स लिपिड लाइक स्टेरॉइड हार्मोन्स आर सिंथेसाइज्ड इन एसईआर. आताच सांगितलंय जिथे ते सिक्रेटरी संबंध आला किंवा हे लिपिड स्टेरॉइडल हार्मोनचं नेचर काय, लिपिडच असतं. मग हे स्टेरॉइडल हार्मोन लिपिड सारखे जे तयार होतात, ज्या ठिकाणी तयार होतात तिथे सुद्धा तुमचा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची क्वांटिटी किंवा त्याचा नंबर कशा असणार, जास्त असणार. राईट. कंटेन स्पेशल एन्झाइम्स सो फंक्शनली मोर डायव्हर्स देन आरईआर. जर तुम्हाला डायव्हर्स फंक्शन बद्दल विचारलं की कोण जास्त ऍक्टिव्ह असेल किंवा ऍक्टिव्ह म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणू, कोण जास्त फंक्शनल असेल, ठीक आहे ना, तर एन्झाइम्स हे कोणामध्ये जास्त असतात, तर आरईआर पेक्षा हे एससीआर मध्ये मोर इन क्वांटिटी एन्झाइम्स. त्याच्यामुळे जे फंक्शन्स असतील ते एससीआर चे फंक्शन हे आरईआर पेक्षा डायव्हर्स असतील, म्हणजे जास्त असतील. ठीक. एक्झाम्पल बघू, कुठे कुठे प्रेझेंट असतात, ऍडिपोज टिश्यू. ऍडिपोज टिश्यूचं काम काय असतं, स्टोरेज ऑफ लिपिड, तिथे प्रेझेंट असणार. इंटरस्टिशियल सेल्सचं काम काय असतं, त्या सेलला तुम्ही कुठल्या सेल म्हणता, लेडिक्स सेल्स. कुठे प्रेझेंट असतील या, दीज आर प्रेझेंट इन टेस्टिस. आणि याच्यापासून काय बाहेर पडतोय, टेस्टोस्टेरॉन बाहेर पडतोय. बरोबर ना. आणि हा टेस्टोस्टेरॉन इज नथिंग बट स्टिरॉइडल हार्मोन. म्हणजेच वरती जे आपण लिहिलं होतं स्टिरॉइडल हार्मोन ज्या ठिकाणी सिक्रेट होणार तिथे यांची क्वांटिटी जास्त असणार. तर ऑब्व्हियसली लेडिक सेल म्हणजे आयसीएसएच, इंटरस्टिशियल सेल्स. मसल मध्ये सुद्धा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जास्त क्वांटिटी मध्ये असणार. ग्लायकोजन स्टोरिंग लिव्हर सेल्स अँड ॲड्रिनल कॉर्टेक्स. ॲड्रिनल कॉर्टेक्स काय काम असतं ॲड्रिनल कॉर्टेक्सचं, ॲड्रिनल कॉर्टेक्स मध्ये एंड्रोजेन्स रिलीज होतात. एंड्रोजेन्स. आणि एंड्रोजेन्स म्हणजेच काय, कुठले हार्मोन झाले एंड्रोजेन्स, दीज आर स्टेरॉइड हार्मोन्स.
मग ज्या ज्या ठिकाणी स्टेरॉइड हार्मोन रिलीज करायचे किंवा सिक्रेशन करायचे त्या ठिकाणी एसीआर ची क्वांटिटी जास्त असणार, राइट. चलो फिर आगे बढ़ते हैं. मॉडिफिकेशंस. आता लोकोमोशन आणि मुवमेंट या चॅप्टर मध्ये मसलचं स्ट्रक्चर तुम्ही स्टडी केलं जर असेल तर मसलच्या फायबर्स मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ दिस सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तो मसल्स मध्ये प्रेझेंट आहे म्हणून त्याला आपण सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हटलो. अदरवाइज रेटिक्युलम ती मसल सेल झाली, त्या सेलमध्ये सुद्धा त्या सेलमध्ये प्रेझेंट आहे म्हणून त्याला आपण सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हटलो. का? कारण सार्कोमियर हा जो पार्ट असेल त्याच्यामध्ये जे लिक्विड असेल, जे फ्लुइड असेल त्याला तुम्ही सार्कोप्लाझम म्हणणार आणि सार्कोप्लाझम मध्ये जे नेटवर्क प्रेझेंट दिसते त्याला तुम्ही काय म्हणणार? सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. वेल, काय करतो तर कॅल्शियमचा रिलीज करणे, कॉन्ट्रॅक्शन करणे. सी हियर दिस अ स्मूथ मसल ER एंडोप्लाझ्मिक अकर्स इन स्केलेटल अँड कार्डियाक मसल्स. स्केलेटल मसल मध्ये आणि कार्डियाक मसल मध्ये यांचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला बघायला मिळेल. वेल, सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम स्टोअर्स कॅल्शियम. माहिती आपल्याला मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन स्लाइडिंग थेरी जर आपण बघितली, ठीक आहे ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की सार्कोप्लाझम मध्ये कॅल्शियम आयन्स प्रेझेंट आहेत आणि जसे पोटेन्शियल जनरेट होईल तर ते सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून त्या बाइंडिंग साइट वरती कॅल्शियम जाणार, ठीक आहे ना, ते बघू आपण नंतर. एनर्जी रिच कंपाऊंड्स रिक्वायर्ड फॉर मसल कॉन्ट्रॅक्शन. आता हे काय एनर्जी रिच जे कंपाऊंड लागतात मसल कॉन्ट्रॅक्शनला तिथे सुद्धा हा सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम काम करणार आणि कॅल्शियमचं स्टोरेज करण्यासाठी सुद्धा सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम ही साइट असणार. ठीक. नेटवर्क ऑफ मेम्ब्रेन बाउंड ट्युब्युल्स. सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये कोणत्या स्वरूपात असणार? तर ट्युब्युलच्या स्वरूपात असणार. दिस इज फर्स्ट मॉडिफिकेशन. सेकंड इज मायक्रोझोम. मायक्रोझोम हे काही वेगळं नाहीये. जर तुम्ही त्याला फ्रॅगमेंटेशन केलं, सेंट्रीफ्युगेशन केलं कुणाचं? सेलचं, तर ऑब्व्हियसली सेंट्रीफ्युगेशन करण्यामध्ये त्याचे पार्ट जे असतील ऑर्गेनल ते ब्रेक होतील. ब्रेक झाले म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा ब्रेक होणार. परंतु रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल त्याचे तुकडे झाले. सी हियर दीज आर द पीसेस ऑफ ER असोसिएटेड विथ रायबोसोमल पार्टिकल. म्हणजे काय? हा न्यूक्लियस आणि न्यूक्लियस पासून आता बाहेर काय पडला होता तुमचा? हा येस, हा काय तुमचा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती आपण सांगितलं की यांच्या सरफेस वरती काय प्रेझेंट असतात? असे रायबोसोम प्रेझेंट असतील. ठीक आहे. जेव्हा तुम्ही याला सेंट्रीफ्यूज मशीन मध्ये टाकणार तेव्हा फिरवणार त्याला RPM वरती, रोटेशन पर मिनिट 20,000, 25,000, 50,000, तर यांचे काय होणार? तुकडे होणार. तुकडे आपण आता असे दाखवू. इथे मला सगळीकडे हे सगळीकडे दाखवून देऊ द्या एक मिनिट, लगेच लक्षात येईल मायक्रोझोम कशाला म्हणायचं. मायक्रोझोम काही वेगळा प्रकार नाहीये, त्याच्यावरती सुद्धा रायबोसोम प्रेझेंट असतात. तो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच आहे, फक्त तुकडे झालेला आहे. मग आता आपण याला ब्रेक करू, याला ब्रेक करू, यालाही ब्रेक करू. जेव्हा तुमचं सेंट्रीफ्युगेशन होणार ते यांचे असे तुकडे होऊन जातील. तुकडे झाले पण त्या तुकड्यांसोबत कोण असोसिएट केलेलं आहे? त्यांनी रायबोसोम पार्टिकल सुद्धा त्यांच्यासोबत काय आहेत? तर असोसिएट आहेत. असे जे तुकडे असतील त्यांना तुम्ही म्हणायचं मायक्रोझोम. ठीक. ओके. दिस कॅन बी ऑब्टेन बाय फ्रॅगमेंटेशन और हाय स्पीड सेंट्रीफ्युगेशन ऑफ सेल. सेंट्रीफ्युगेशन म्हणजे काय करतात? समजा एक गोल अशी मशीन आहे, त्याच्यामध्ये ही टेस्ट ट्यूब आहे. टेस्ट ट्यूब मध्ये मी ब्लड टाकलंय आणि ते त्या मशीन मध्ये ठेवलंय आणि आता त्याला 20-25,000 दर मिनिटाला 20-25,000 वेळा हा फिरणार, तर त्यांच्या ब्लड सेल खाली जमा होतील आणि वरती तुमचा सिरम वगैरे राहणार. बरोबर ना? ह्या प्रोसेसला म्हणतात सेंट्रीफ्युगेशन. सेंट्रीफ्युगेशन करताना त्याचं रोटेशन खूप फास्ट असणार म्हणजे त्याचे तुकडे होणार. आता ER चे सुद्धा तुकडे होतील सेल म्हटल्यानंतर, त्याच्यावरती रायबोसोमचे पीस अटॅच आहेत. असे जे पीस आहेत त्याला आपण म्हणतो मायक्रोझोम. राईट. दे डू नॉट एक्झिस्ट ॲज सच इन द लिव्हिंग सेल. आता हे केव्हाची प्रोसेस सांगितली? जेव्हा तुम्ही हाय स्पीड सेंट्रीफ्युगेशन करणार सेलचं तेव्हाच तुम्हाला हे मॉडिफिकेशन दिसतील. अदरवाइज नॅचरली सेल मध्ये प्रेझेंट असतात का? नो, नॅचरली दीज आर नॉट प्रेझेंट इन द सेल. क्लिअर? फंक्शन्स ऑफ ER. काय फंक्शन्स आहेत? मेजॉरिटी ऑफ फंक्शन्स तर आपण RER आणि SCR या लेवल खाली बघून घेतले, तरी सुद्धा मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करणे. का मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करणार? कारण ही जर प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल, हा न्यूक्लियस आहे, तर न्यूक्लियस टू प्लाझ्मा मेम्ब्रेन याचं एक स्ट्रक्चर आहे. बरोबर ना? म्हणजे याची मुवमेंट तो याला एक शेप देईल, सपोर्ट देईल, म्हणून मेकॅनिकल सपोर्ट. मायक्रोफिलामेंट्स, मायक्रोट्युब्युल्स अँड ER फॉर्म एंडोस्केलेटन ऑफ सेल. याच्यामध्ये असे वेगवेगळे प्रोटीन्सचे स्ट्रक्चर प्रेझेंट असतील. मायक्रोफिलामेंट्स, मायक्रोट्युब्युल प्रोटीन्स असतात. ते प्रोटीन प्लस ER तिघांनी मिळून मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. स्पेशल फंक्शन मेकॅनिकल सपोर्ट आहे का? नाही. अलॉंग विथ दिस टू, या दोघांसोबत
त्याचं फंक्शन काय झालं, मेकॅनिकल सपोर्ट. इंट्रासेल्युलर एक्सचेंज ऑब्वियस आहे, हे जे तुमचं दिसतंय तर याच्यामध्ये काय होणार, हे मटेरियल प्रेझेंट असेल. पुन्हा एक वेळा काढू चला. इंट्रासेल्युलर एक्सचेंज, काय एक्सचेंज, सरळ मी आता ही ट्यूब्यूल काढतोय, सिस्टरनी काढतोय, या सिस्टरनी आहेत अशा अटॅच असतील, ठीक आहे ना. आता मटेरियल याच्यामध्ये प्रेझेंट असेल, हे असं मटेरियल असेल, याच्यामध्ये मटेरियल प्रेझेंट असेल, तर ह्या सगळ्या ट्यूब्यूल मधून असा पुढे 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 फ्लो करणार, बरोबर ना. म्हणजेच तो एक्सचेंज करण्यासाठी पॅसेज प्रोव्हाइड करणार, एक मार्ग प्रोव्हाइड करणार, ठीक. म्हणून त्याला म्हणतो आपण इंट्रासेल्युलर एक्सचेंज. ER forms intracellular conducting system. Simple है, right? At some places, ER is also connected to PM, plasma membrane. So ER can secrete the material outside the cell. आता हा जर वरचा प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि याला जर असा अटॅच असेल तर याच्यामधलं मटेरियल हा कोणत्या प्रोसेसने बाहेर टाकणार, एक्झोसाइटोसिसने तो बाहेर टाकणार. हे फंक्शन झालं. रफ ER, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम फंक्शन, काय फंक्शन सांगताय, प्रोटीन सिंथेसिस. का, कारण त्यांच्यावरती कोण प्रेझेंट आहेत, रायबोझोम प्रेझेंट आहेत. रायबोझोम्स आर फॅक्टरीज ऑफ प्रोटीन, फॅक्टरीज ऑफ प्रोटीन सिंथेसिस, ठीक. लिपिड सिंथेसिस, SCR चं फंक्शन सांगितलं होतं आपण, लिपिड तयार करणे, स्टेरॉइड लिपिड लाइक स्टेरॉइड हार्मोन तयार करणे, म्हणजे लिपिड, कोलेस्ट्रॉल, फॉस्फोलिपिड्स सिंथेसिस बाय द अग्रॅन्युलर पोर्शन. अग्रॅन्युलर म्हणजे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, अग्रॅन्युलर पोर्शन म्हणजेच काय, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हे फंक्शन झालं. इट ऑल्सो हेल्प्स इन द सिंथेसिस ऑफ लिपोप्रोटीन्स अँड ग्लायकोजेन्स. ऑलरेडी आपण सांगितलं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये प्रोटीन्स आणि लिपिड्स मिक्स होतील, त्यांचा लिपोप्रोटीन बनेल, किंवा कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स प्रोटीन्स तयार होतील, त्यांच्यापासून ग्लायकोप्रोटीन्स तयार होतील. दॅट इज अनदर फंक्शन. सेल्युलर मेटाबॉलिझम ऑब्वियस आहे, याच्यामध्ये प्रोटीनचं मेटाबॉलिझम होत आहे, प्रोटीन तयार होत आहेत, किंवा ते प्रोटीन्स वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये वापरले जात आहेत, म्हणजेच मेटाबॉलिझम या सेल्युलर सेलच्या मेटाबॉलिझम मध्ये सुद्धा हेल्प करतील. फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन, हे सुद्धा एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा फंक्शन आहे. आउटर मेम्ब्रेन हा कंटिन्युअस होता, 5-6 वेळा आपण बघितला. आता फ्रॅगमेंटेड वेसिकल्स ऑफ डिसइंटिग्रेटेड न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड ER elements arranged around the chromosome to form a new nuclear membrane during cell division. जे काय फ्रॅगमेंटेड फॉर्म मध्ये पीसेस असतील, कुणाचे ER चे पीसेस असतील, ठीक आहे, किंवा फ्रॅगमेंटेड वेसिकल्स जे डिसइंटिग्रेट झाले तर ते न्यूक्लियसच्या आजूबाजूला प्रेझेंट राहणार, ठीक आहे. आणि सेल डिव्हिजन होते वेळी त्यांच्यापासूनच न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार होणार. फंक्शन लक्षात येते, सेल डिव्हिजनच्या वेळी न्यूक्लियस डिवाइड होणार, न्यूक्लियर मेम्ब्रेन सुद्धा त्याला तयार करावं लागणार. तयार करण्याचं म्हणजे काय म्हणू शकतो आपण, बायोजेनेसिस ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन. बायोजेनेसिस ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ ER अँड दिस फ्रॅगमेंटेड वेसिकल्स, ठीक. फॉर्मेशन ऑफ लायसोझोम सांगितलंय आपण, एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा पार्ट आहे लायसोझोम, जे की गोल्गी मधून बाहेर पडतात. नंतर गोल्गी बॉडी अँड सम मायक्रोबॉडीज, गोल्गी बॉडी अँड लायसोझोम यांचं सुद्धा फॉर्मेशन करणे, हे सुद्धा एक वन ऑफ द फंक्शन्स ऑफ ER. डिटॉक्सिफिकेशन, जे काय टॉक्सिक मटेरियल असेल त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली SCR चालू होईल. SCR concerned with detoxification of drugs, pollutants and steroids with the help of cytochrome P40 enzyme, and this enzyme act as in functioning in detoxification of drugs and other toxins. शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, लिव्हर, तुमच्या लिव्हर मध्ये जे काय मेटाबॉलिझम साठी तुमचे ड्रग्ज जाणार, ठीक आहे, त्या ड्रग्सचं डिटॉक्सिफिकेशन करणे, हे सुद्धा फंक्शन कोणाचं असतं, पर्टिक्युलरली SCR, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. लिपिड सिंथेसिस SCR. नंतर लायसोझोम, कुठे लायसोझोम नाही, फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन SCR, अँड दिस detoxification of pollutant or toxic material in the liver, it is again a function of your SCR. Next function, ER provide the precursor of secretory material of Golgi body. ER काय करतोय, जे काय गोल्गी बॉडी मधून मटेरियल बाहेर पडतंय तर त्याचं प्रिकर्सर मटेरियल, प्रिकर्सर म्हणजे ज्याच्यापासून नवीन वस्तू तयार होणार त्याला प्रिकर्सर म्हणतात, ते सुद्धा गोल्गी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये तयार होणार. क्लियर आहे. नाउ अप टू दिस वी हॅव फिनिश्ड. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम तुमचा कंप्लीट झाला आहे. सायटोप्लाझमचं आपण इंट्रोडक्शन घेतलंय, कुणी शोधलाय, नंतर एंडोमेम्ब्रेन सिस्टम त्याला का म्हणतो आणि विच आर नॉट द पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टम. एंटायर थिंग्स इन डिटेल वी हॅव कव्हर्ड. याच्यापेक्षा बाहेर तुम्हाला नीट मध्ये विचारणे नाही, माइंड इट. आता मी ते थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.